नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय असा असणार आहे भावनो की लेक असावी तर अशी या नावाचा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा या सिनेमाचं पहिलं पोस्टर पाहिलं होतं तेव्हा एकच प्रश्न पडला होता की या सिनेमाचं पोस्टर आहे की नक्की कोणाच्या लग्नाचा अल्बम। म्हणजे एवढा आउटडेटेड वाटत होता की म्हणजे त्यावर काय बोलायलाच नको। असो, विजय कोंडके दिग्दर्शित या चित्रपटात यतीन कारेकर, शुभांगी गोखले, कमलेश सावंत आणि सुरेखा कुडची यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच ओमकार भोजने, प्राजक्त हानमगर आणि अभिजित चव्हाण इतर लोकप्रिय कलाकार देखील या सिनेमात आपल्याला दिसतात। माहेरची साडी फेम विजय कोंडके यांचं जवळजवळ 34 वर्षांनंतर आपल्या सिनेसृष्टीत पुनरागमन होत आहे। ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके यांचं नाव घेतलं की माहेरची साडी हा सिनेमा आपल्या डोळ्यासमोर येतो। या सिनेमाने अक्षरशः इतिहास रचला होता, असा कोणताही रेकॉर्ड शिल्लक नव्हता जो या सिनेमाने तोडला नसेल। चित्रपटाची निर्मितीनंतर दिग्दर्शक म्हणून माहेरची साडी हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता आणि त्यानंतर जवळजवळ 34 वर्षांनंतर ते आपल्याला या सिनेसृष्टीत पुनरागमन करताना दिसत आहेत। लेक असावी तर अशी ज्योती पिक्चर्स निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेला हा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे। या सिनेमाची गोष्ट आहे एका मुलीची ज्यातील तिचे सावत्र भाऊ आणि त्याच्या बायकांकडून वाईट वागणूक मिळते आणि त्यानंतर संपत्ती, मृत्यूपत्र आणि कौटुंबिक छळ अशी काहीतरी गोष्ट या सिनेमात दाखवली गेली आहे। या सिनेमाची कथा व पटकथा विजय कोंडके यांनी स्वतः लिहिलेली आहे आणि ही कथा प्रेक्षकांना पूर्णपणे बांधून ठेवण्यात अयशस्वी ठरते। या सिनेमाचे डायलॉग देखील कानाला ऐकायला बऱ्यापैकी ठीकठाक वाटतात आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर ओव्हरऑल सगळ्यांनी आपापला अभिनय उत्तम प्रकारे जमवून आणला आहे। या सिनेमाची गाणी देखील आपल्याला तितकीच बोर करतात जितकी या सिनेमाची कथा आपल्याला बोर करते। बाकी तुमच्यात जर 2 तास 23 मिनिटाचा टॉर्चर सहन करण्याची क्षमता असेल तरच हा सिनेमा तुम्ही बिनधास्त पाहू शकता। नाहीतर या व्यतिरिक्त बरेचसे ऑप्शन सध्या थिएटरमध्ये अवेलेबल आहेत, सो त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता। ओव्हरऑल मला हा सिनेमा बिलो एव्हरेज वाटला म्हणून मी या सिनेमाला देतोय 5 पैकी 2.5 स्टार। बाकी तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आणि पाहिलात असेल तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।